नमस्कार. स्वराज्य हे फक्त एक नाव किंवा एक राज्य नाहीये. ही एक प्रचंड मोठी कल्पना होती. पण इतकी मोठी कल्पना प्रत्यक्षात कशी आली असेल? तिचे आधारस्तंभ नेमके कोणते होते? आज आपण स्वराज्याच्या पायामधल्या त्याच 3 मोठ्या शक्तींचा शोध घेणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. चला तर मग सुरू करूया. स्वराज्य हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? हे फक्त एक राज्य नव्हतं, तर तो एक विचार होता. सह्याद्रीच्या त्या कणखर काळ्या कातळात जन्मलेला एक स्वप्नवत पण तितकाच शक्तिशाली विचार. आणि हो, याच एका विचाराने पुढे जाऊन एका अभेद्य साम्राज्याचा पाया रचला. मग हे इतकं मोठं स्वप्न जमिनीवर उतरवण्यासाठी पहिली शक्ती कोणती होती? तर तो होता स्वराज्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, मावळ्यांची संघटना. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जवळपास अशक्य वाटणारं काम करून दाखवलं होतं. त्यांनी विखुरलेल्या वेगवेगळ्या मावळ्यांना एका ध्येयासाठी एकत्र आणलं. पण हे मावळे म्हणजे नक्की होते तरी कोण? हे होते मावळ प्रांतातले धाडसी, स्वाभिमानी आणि प्रचंड कष्टकरी तरुण. महाराजांनी त्यांच्या आत दडलेल्या शक्तीला ओळखलं आणि त्यांच्या मनात स्वराज्याची एक ज्योत पेटवली. ही काही साधीसुधी सैनिकांची भरती नव्हती, तर एका समान ध्येयाने प्रेरित झालेल्या मनांची एकजूट होती. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही फक्त एक लष्करी तुकडी नव्हती. या संघटनेच्या मुळाशी होती अटूट निष्ठा, कठोर शिस्त आणि वेळ प्रसंगी बलिदान देण्याची तयारी. प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी आपला जीव पणाला लावायला तयार होता. आणि हीच त्यांची खरी ताकद होती. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे. म्हणजे बघा, मावळ्यांचं सैन्य तर उभं राहिलं, पण समोर उभ्या असलेल्या बलाढ्य शत्रूंना सामोरं कसं जायचं? याचं उत्तर होतं गनिमी कावा. महाराजांनी वापरलेलं एक जबरदस्त बुद्धीचं शस्त्र. जरा तेव्हाची परिस्थिती डोळ्यासमोर आणा. एका बाजूला स्वराज्याचं अगदी मोजकं सैन्य आणि मर्यादित साधनं, तर दुसऱ्या बाजूला मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांच्या प्रचंड मोठ्या फौजा. अशावेळी शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरणार होती. मग हा गनिमी कावा म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं तंत्र होतं जिथे शत्रूला ताकदीनं नाही, तर बुद्धी आणि प्रचंड वेगाने हरवलं जायचं. ही जणू काही बुद्धिबळाची लढाई होती, जिथे प्रत्येक चाल अत्यंत विचारपूर्वक टाकली जात असे. यात नेमकं काय केलं जायचं? तर शत्रू अगदी गाफेल असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा. त्यांची रसद म्हणजे अन्नपाणी आणि शस्त्रपुरवठ्याच तोडून टाकायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा असा काही वापर करायचा की शत्रूला गोंधळात पाडायचं आणि पाहता पाहता दिसेनासं व्हायचं. आणि या जबरदस्त रणनीतीचा परिणाम काय झाला असेल? मोठमोठ्या बलाढ्य सत्तांना, मुघल आणि आदिलशाहीला सुद्धा स्वराज्याचं अस्तित्व मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. त्यांच्या हे लक्षात आलं की ही एक अशी शक्ती आहे जिला केवळ सैन्यबळाच्या जोरावर हरवता येणार नाही. ठीक आहे, सैन्य तयार झालं, युद्धनीती ठरली. पण आता या वाढत्या स्वराज्याला एका स्थिर केंद्राची गरज होती. एका अशा जागेची जिथून स्वराज्याचा सगळा कारभार व्यवस्थित चालेल. आणि येथेच येतो आपला तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा स्तंभ, स्वराज्याची राजधानी. जरा विचार करा, जेव्हा एखादं राज्य हळूहळू आकार घेऊ लागतं, तेव्हा त्याला एक योग्य दिशा देण्यासाठी, त्याचे सगळे व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? तो निर्णय होता राजगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित करण्याचा. हा एक खूप दूरदृष्टीचा आणि अत्यंत धोरणात्मक निर्णय होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला राजगड हा फक्त एक किल्ला नव्हता, तो स्वराज्याचा मेंदू होता. म्हणजे काय? तर याच ठिकाणाहून राजकारण, युद्धनीती आणि प्रशासनाचे सगळे मोठे निर्णय घेतले जायचे. संपूर्ण स्वराज्याला दिशा दिली जायची. तर हे होते स्वराज्याचे ते 3 भक्कम स्तंभ. एकट्याने नाही, तर एकमेकांना साथ देत या तिन्हींनी मिळून स्वराज्याचा असा काही पाया रचला जो कोणीही सहज हलवू शकणार नव्हतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मावळ्यांची अटूट निष्ठा, गनिमी काव्याची बुद्धी आणि राजगडसारखी एक सामरिक राजधानी, या 3 शक्ती एकत्र आल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत आणि अभेद्य झाला. आणि हाच इतिहास आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतो. संघटन शक्ती, बुद्धीचा योग्य वापर आणि अचूक नियोजन, या 3 स्तंभांवर आधारलेला स्वराज्याचा हा पाया आजच्या काळात आपल्याला काय शिकून जातो? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?